नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपले शिक्षणयात्री या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागच्या वेळेला आपण अपूर्णांक हा भाग पाहिला होता. आता त्यातलाच पुढचा भाग म्हणजे दशांश अपूर्णांक. अपूर्णांकांचे आपण जे प्रकार पाहिले होते, दशांश आणि व्यवहारी अपूर्णांक, त्यातला व्यवहारी अपूर्णांक हा आपण भाग पाहिलेला आहे. आता आपल्याला दशांश अपूर्णांक हा भाग शिकायचा आहे. तर बघूया काय फरक आहे दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकामध्ये. तर बघा, मागच्या तासाला मी तुम्हाला एक अशा प्रकारे वर्तुळ केलं होतं, ज्याला आपण भाकरी समजलो होतो. आणि ह्या वर्तुळाचे आपण 4 भाग केले होते आणि त्यातला एक भाग किंवा 2 भाग किंवा 3 भाग आपण काय केले होते, असे रेखांकित किंवा छायांकित केलेले होते. आणि हा अपूर्णांक लिहिताना आपण कसा लिहिला होता, तर 1/4 अशा प्रकारे लिहिला होता. ह्याचं वाचन आपण 1/4 अशा प्रकारे केलं होतं आणि ते तसंच करायचं आहे, तेच योग्य पद्धत आहे. मग 1/4 हा झाला व्यवहारी अपूर्णांक. अंश आणि छेद या स्वरूपात आपण ज्यावेळी अपूर्णांक लिहितो त्यावेळी तो झाला व्यवहारी अपूर्णांक. पण दशांश अपूर्णांक मात्र अशा प्रकारे आपण लिहित नाही. हा 1/4 हा जो अपूर्णांक आहे त्याला आपण 1/4 असं देखील म्हणतो. 1/4 म्हणजे काय? चतुर्थ हा काय आहे? संस्कृत शब्द आहे आणि त्या चतुर्थचा अर्थ होतो चौथा. चतुर्थचा अर्थ काय होतो? चौथा. 4 भागापैकी एक भाग म्हणजे 1/4. म्हणजे व्यवहारी अपूर्णांक आपण लिहितो त्यावेळी त्याचे काही भाग केलेले असतात आणि त्या भागापैकी काही भाग काय केलेले असतात, आपण विचारात घेतलेले असतात. आता हे भाग कितीही असू शकतात. आपण एखाद्या वस्तूचे कितीही भाग पाडू शकतो आणि त्यापैकी कितीही भाग घेऊ शकतो. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा विचार करताना आपल्याला त्या वस्तूचे कितीही भाग तयार करता येतात. परंतु दशांश अपूर्णांकामध्ये मात्र बघा, उदाहरणार्थ पायची किंमत आपण 3.14 इतकी घेतो. बघा, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहीत असेल, πr², बरोबर ना? πr² अशा प्रकारे आपण हे सूत्र लिहितो. यामध्ये ह्या पायाची जी किंमत आहे ती 3.14 किंवा 22/4 अशा 2 प्रकारे दिलेली असते. मग ज्यावेळी व्यावहारिक अपूर्णांक या स्वरूपात आपल्याला किंमत पाहिजे असेल त्यावेळी आपण काय करतो, 22/7 अशा प्रकारे आपण काय करतो, ती किंमत लिहितो. आणि दशांश अपूर्णांकामध्ये पाहिजे असेल त्यावेळी आपण 3.14 किंवा 14 ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारे आपण काय करतो, त्याची किंमत लिहितो. मग आता यामध्ये काय फरक येतो नेमका? 3.14 आणि 22/7 हे असं का 2 प्रकारे का लिहिलं जातं? तर दशांश बघा, दशांश या शब्दाची जर आपण फोड केली, दशांश या शब्दाची आपण जर फोड केली तर दश आणि अंश या 2 शब्दापासून दशांश हा शब्द बनलेला आहे. दश म्हणजे किती? तर दशक म्हणतो आपण, पहा दशक म्हणतो की नाही? दशक म्हणजे किती? तर दशक म्हणजे 10. दशक म्हणजे किती? 10. 10तला जो अंश असतो, 10चा अंश म्हणजे 10तील एक भाग म्हणजे काय आहे? दशांश आहे. जसं या ठिकाणी आपण हा 4तला एक भाग, तसं दशांश ज्यावेळी असतं त्यावेळी आपल्याला काय करायला लागतात? पूर्ण दशकामध्ये त्याचे भाग करावे लागतात. दशांश अपूर्णांक लिहिताना त्याचे 4 भाग, 3 भाग, 2 भाग अशा प्रकारे आपल्याला भाग दाखवता येणार नाहीत. त्याचे काय करायला लागतील? पूर्ण 10 भाग करायला लागतील, पूर्ण दशक भाग करायला लागतील. म्हणजे 1 दशक 10 आणि 10च्या पटीत म्हणजे 10, त्याच्यानंतर दुसरा भाग असेल 100, तिसरा भाग असेल 1000, चौथा भाग असेल 10,000. अशा प्रकारे याचे भाग करून आपल्याला काय करायला लागतील? लिहावे लागतील. आणि जितका भाग असेल तितका आपल्याला ते काय करता येईल? सांगता येईल. हे आपण दुसरं उदाहरण घेऊन बघूया. समजा एक अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक आहे 32.715. आता ह्याचं वाचन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं आपण व्यवहारी अपूर्णांकाचं वाचन असा जर अपूर्णांक असेल तर 1 आणि छेद 4 अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकारे वाचन दिलेलं असतं. जर आपण इतर कोणत्याही प्रकारे वाचन केलं, 1/4 किंवा 1/4
असे वेगवेगळे त्याला पर्याय दिलेले असतील तुम्हाला उत्तराचे, परंतु त्यामध्ये गोंधळून न जाता 1/4 हे परफेक्ट वाचन आहे आणि ते लक्षात ठेवून त्याचा जो पर्याय क्रमांक असेल तोच काय करायचा आहे आपल्याला रंगवायचा आहे. असंच वाचन करायचं आहे या व्यवहार्य अपूर्णांकाचं. तशाच प्रकारे दशांश अपूर्णांकाचं देखील वाचन करण्याची एक निश्चित फिक्स अशी काय आहे पद्धत आहे आणि तीच पद्धत आपल्याला काय करायची आहे वापरायची आहे. हा जो दशांश अपूर्णांक दिलेला आहे 32.715 असंच वाचन त्याचं झालं पाहिजे. 32.715 वगैरे असं नाही, किंवा 32 पॉईंट पण म्हणण्याची बऱ्याच जणांना सवय असते, तर हाला पॉईंटसुद्धा म्हणायचं नाही. त्याला दशांश चिन्ह आहे ते त्याला दशांशच म्हणायचं आहे. आणि हे 715 असे नसून 715 असे वेगवेगळे अंकांचा उच्चार वेगवेगळा करायचा आहे. म्हणजे ह्या अपूर्णांकाचं वाचन करताना 32.715 अशाच प्रकारे करायचं आहे आणि तोच पर्याय काय करायचा आहे आपल्याला रंगवायचा आहे. तर आता बघा, मुलं अनेकदा छोट्या छोट्या चुका करत असतात. त्या कोणत्या आणि कशा प्रकारे तुम्हाला ह्या अपूर्णांकाच्या प्रश्नांच्या बाबतीत ते मी तुम्हाला लगेच या ठिकाणी थोड्या वेळातच सांगतो. तर बघा, आपण व्यवहारामध्ये पूर्णांक संख्या वापरत असतो. समजा हेच अंक घेऊन मी एक संख्या बनवली या ठिकाणी 32.715. आता हे 5 अंक आणि हे 5 अंक काय आहेत या ठिकाणी सारखेच वापरलेले आहेत. आता या अंकाचं वाचन करताना आपण 32,715 अशा प्रकारे करतो आणि त्याची जर आपल्याला स्थानिक किंमत विचारली तर 32 मध्ये 30 काय आहेत, 3 काय आहेत, दशहजार आहेत, 2 काय आहेत, हजार आहेत, 7 जे आहेत ते शतक आहेत, 1 जे आहेत ते दशक आहेत आणि 5 काय आहेत एकक आहेत. अशा प्रकारे आपण त्यांची स्थानिक किंमत लिहू शकतो. मग ह्या अपूर्णांकाची देखील दशांश अपूर्णांकाची देखील काही स्थानिक किंमत असू शकते का, तर आहे आणि ती ओळखता येणं खूप गरजेचं आहे. ती ओळखता येणं खूप गरजेचं आहे. अगदी 8वी 10वीच्या मुलांना सुद्धा ह्या दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत ओळखताना किंवा सांगताना काय होतो गोंधळ होतो, परंतु ती 5वीच्या वर्गातच माहीत होणं गरजेचं आहे आणि ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप उपयोगी अशी आहे. प्रत्यक्ष जरी त्यावर आधारित प्रश्न नाही आला तर वेगवेगळ्या दशांश अपूर्णांकाची वर आधारित ज्यावेळी आपल्याला उदाहरणं सोडवायला सांगितली जातात त्यावेळी न कळतपणे आपल्याला त्याचा काय होतो उपयोग होतो. म्हणून ह्या दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी पाहायची ते पहा. आता ही आपल्या पूर्णांक संख्यांची स्थानिक किंमत आहे ती आपल्याला माहिती आहे, पण या ठिकाणी ही पूर्णांक संख्या नाही, हा पूर्णांक पण आहे आणि त्याच्या पुढे हा अपूर्णांक पण आहे. या अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये 32 हे काय आहेत पूर्णांक आहेत, परंतु दशांश चिन्हाच्या पुढचे 7, 1, 5 जे आहेत ते पूर्णांक नाहीत, ते अपूर्णांक आहेत. त्यामुळे त्यांची स्थानिक किंमत कशा प्रकारे ठरवायची ते आपण लगेच बघू. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की दशांश म्हणजे काय असतं, 10तला अंश असतो, 10तला 1 अंश असतो. आता आपण संख्यांची स्थानिक किंमत ठरवताना काय करतो, एकीकडून एककच्या घरापासून सुरुवात करतो आणि इकडं पुढं काय करतो त्याची किंमत वाढवत नेतो. उदाहरणार्थ 5ची स्थानिक किंमत 5, 1ची 10, 7ची 700 अशा प्रकारे काय करतो त्याच्यावरती 1 1 0 वाढवत नेतो. म्हणजे संख्या जी आहे ती आपण लिहितो ती काय होते डावीकडच्या बाजूला मोठी होत जाते. आपण संख्या रेषा बघितलेली आहे, आपल्याला माहिती आहे. समजा ही संख्या रेषा आहे, ह्या संख्या रेषेवरती शून्यापासून डावीकडे काय होतात अंक मोठे होत जातात. इथं 1, इथं 2, इथं 3, इकडं 4, इकडं 5, इकडं 6 अशा प्रकारे पुढं काय होणार आहेत अंक मोठे होत जाणार आहेत आणि उजवीकडे जाईल -1, -2, -3, -4, -5, -6 ज्या ज्या पद्धतीनं आपण उजवीकडे जाऊ जसं तशी संख्या काय होणार आहे लहान होत जाणार आहे. म्हणूनच काय आहे या ठिकाणी, म्हणूनच कसं आहे या संख्या रेषेवर बघा इकडं सगळीकडे उजवीकडे सगळ्यात उजवीकडे काय आहेत -6 आहेत आणि इथं काय आहेत 1 आहेत. आता या दोघांमध्ये तुम्हाला पेक्षा मोठे, पेक्षा लहान आणि बरोबर या प्रकारचं जर चिन्ह वापरायला सांगितलं, या तिघापैकी जर एक चिन्ह वापरायला सांगितलं तर तुम्ही कोणतं चिन्ह वापरणार, 1 मोठे आहेत की -6 मोठे आहेत. आता दिसायला आपल्याला काय होतं, दिसायला आपल्याला काय दिसतं या ठिकाणी 6 काय होतात मोठे दिसतात, परंतु ते वजा आहेत आणि वजा असून काय झालेले आहे या संख्या रेषेवर उजवीकडच्या बाजूला आलेले आहेत, एकापेक्षा उजवीकडे आलेले आहेत आणि उजवीकडे काय होतात संख्या लहान होतात. त्यामुळे उजवीकडे असलेलं -6 हे काय आहे त्या एकापेक्षा लहान आहे. म्हणून ज्यावेळी आपल्याला लहान संख्या दर्शवायची असते
त्यावेळी आपण काय करतो, पेक्षा मोठे अशा प्रकारचं चिन्ह वापरतो. जे लहान आहे त्या लहानाकडच्या बाजूला हे ह्या चिन्हाचं टोक करायचं आणि जे मोठं आहे त्या मोठ्याकडच्या बाजूला काय करायचे, ह्या 2 फाटे जे आहेत ते 2 फाटे मोठ्या संख्येच्या दिशेला करायचे आहेत. म्हणजे -6 लहान 1 पेक्षा, -6 लहान 1 पेक्षा असं ह्या प्रकारे याचं वाचन केलं जातं. किंवा 1 जर अगोदर लिहिलं असेल आणि -6 जर नंतर लिहिलेलं असेल तर जे लहान आहे त्याच्याकडे टोक करायचं आणि जे मोठे आहे त्याच्याकडे काय करायचे, फाटे करायचे. 1 मोठे -6 पेक्षा अशा प्रकारे याचं वाचन करायचं असतं. अशा प्रकारे म्हणजे संख्या रेषेवर काय आहे, उजवीकडे संख्या काय होत जातात, लहान होत जातात. मग आता ह्या 700 दशांश चिन्हाच्या नंतर जे 7 1 5 आहेत त्यांची जर आपण किंमत ठरवायला गेलो तर बघा, नॉर्मली आपण संख्या लिहिताना पहिलं एकक बाजूने सुरुवात करतो. हा जो आहे तो ह्यातला एकक नाही, परंतु आपण काय करणार आहेत, इकडून सुरुवात करतो नेहमीच्या पद्धतीनं. पण आता मात्र आपल्याला काय करायचे, दशांश चिन्हानंतर येणाऱ्या पहिल्या अंकापासून काय करायचे, संख्याची स्थानिक किंमत लिहायला सुरुवात करायची आहे. आता इथून सुरुवात का करायची, तर दशांश चिन्हानंतर येणारा पहिला भाग, आता हा जो आहे 32 ही पूर्णांक संख्या आहे. 32 ही काय आहे, पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक असल्यामुळे यामध्ये काय आहेत, एकक, 2 हा एकक आणि 3 हा दशक, हे स्वतंत्र अंक आहेत आणि त्यांना आपण एकक आणि दशक या पद्धतीने त्यांची स्थानिक किंमत ठरवू शकतो. परंतु हा जो आहे तो अपूर्णांक आहे. पुढचा 7 1 5 जो आहे तो अपूर्णांक आहे, त्यामुळे त्यात पुन्हा एकक आणि दशक येणार नाहीत. हा 7 जो आहे तो काय केलेला आहे, 10 भाग केलेले आहेत एखाद्या वस्तूचे आणि त्या 10 भागापैकी दशांश आहे तो म्हणजे 10 भागापैकी असलेला भाग आहे. 10 पैकी असलेला भाग म्हणजे 10 पैकी 7 म्हणजे ह्या 7ची स्थानिक किंमत किती आली, 7/10. कारण 10तला 7वा भाग म्हणजे 7/7/10 म्हणून 7ची स्थानिक किंमत आहे 7/10. त्यानंतर 1ची, आता नेहमी आपण ज्यावेळी संख्या लिहितो पूर्णांक संख्या त्यावेळी देखील संख्येची स्थानिक किंमत कशाने वाढत जाते, गुणिले 10 इतकी वाढत जाते. उदाहरणार्थ इथं 2 आहेत तर त्याची स्थानिक किंमत 2 गुणिले 1 असणार आहे. इथं 3 आहेत त्याची स्थानिक किंमत काय असणार आहे, 3 गुणिले 10 आहे. कारण हे एकक आहेत. एकक म्हणजे 1, एकक म्हणजे काय, एकक म्हणजे 1 असतात. म्हणून काय करायचं, दिलेल्या त्या स्थानावर जी संख्या असेल त्याला काय करायचं आहे, 1 न गुणायचं आहे. 3 हे दशक आहेत, दशक म्हणजे 10 म्हणून दशकच्या घरात जो अंक असेल त्याला काय करायचं आहे, 10 न गुणायचं आहे. समजा इथं एखादा शतक असेल, समजा 4 शतक असतील तर त्या 4ला काय करावं लागेल, शतक म्हणजे 100 असतात म्हणून 4ला काय करावं लागेल, 100 न गुणावं लागेल. तसंच या ठिकाणी देखील आहे बघा, तसंच या ठिकाणी देखील आहे. हा 7 जो आहे तो 10तला भाग आहे आणि हा 1 जो आहे तो 10च्या पुढचं जे घर आहे शतकचं म्हणजे दशकाच्या पुढचं जे घर आहे शतकचं, तो हा शतकातला एक भाग आहे. तो म्हणजे 100पैकी 1 आहेत ते आणि पुढचे जे 5 आहेत ते 5 100च्या पुढचं जे घर आहे ते 1000चं, शतकाच्या पुढचं घर कोणतं असतं, 1000चं, 1000पैकी 5 भाग आहे. अशा प्रकारे दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्येची काय होते, स्थानिक किंमत ठरते. आता याचा उपयोग, ह्या स्थानिक किंमतींचा उपयोग आपल्याला काय करताना होतो, दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकारच्या त्यावरील क्रिया करताना होतो. परंतु ही संकल्पना त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, स्पष्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्याची नेमकी किंमत किती आहे बाबा, जर तो दशकाच्या घरात असेल तर काय करावं लागेल, त्याला त्याचा दुसरा जो अंक त्याला आपल्याला त्याच्याबरोबर मिळवायचा आहे किंवा वजा करायचा आहे. तर दशांशच्या घरात असेल तर तो दशांशच्या खालचा अंक जो आहे तो दशांशच्या खाली दशांश येण्यासाठी त्या दोन्ही अंकांची आपल्याला काय करणं गरजेचं आहे, स्थानिक किंमत माहीत असणं गरजेचं आहे. तर ही झाली त्यांची स्थानिक किंमत. मग आता याचं वाचन कसं करायचं, वाचन कसं करायचं, तर हे 7 काय आहेत, दशांश आहेत. 10 पैकी 7 आहेत म्हणजे 7 दशांश. 1 100पैकी आहेत, 100 म्हणजे शतक म्हणून 1 शतांश म्हणजे 100तला 1 भाग आहे. अंश म्हणजे भाग, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 100तला 1 भाग म्हणजे 1 शतांश आणि 1000तला 5 भाग म्हणजे 5000ला आपण सहस्त्र असं म्हणतो, 5 सहस्रांश. अशा प्रकारे त्याचं वाचन करायचं आहे. तर हे झालं दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आणि त्याचं वाचन. आता यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आहे त्यांची बेरीज किंवा त्यांचा वजाबाकी किंवा त्यांचा गुणाकार किंवा त्यांचा भागाकार. आपण सध्या बेरीज आणि वजाबाकी बघूया, गुणाकार आणि भागाकार आपण काय करूया पुढच्या तासी केले घेऊया. समजा ह्या दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला दुसरा दशांश अपूर्णांक 2.1
4 हा काय करायचा आहे, मिळवायचा आहे. 2.14 हा अपूर्णांक काय करायचा आहे, मिळवायचा आहे. म्हणजे त्यांची बेरीज करायची आहे. मग बेरीज करताना काय करायचं, अधिकचं चिन्ह आपण देतो, दिलेलं आहे. आता हे 2 आहेत, ते 2 काय आहेत, पूर्णांक आहेत. यातल्या दशांश अपूर्णांकाच्या डावीकडे जे अंक असतात ते काय असतात, पूर्णांक असतात. आणि दशांश अपूर्णांकाच्या उजवीकडे जे अंक असतात म्हणजे ह्या दशांशच्या पुढे पूर्णांक आहेत आणि त्याच्या पाठीमागे काय आहेत, अपूर्णांक आहेत. या ठिकाणी देखील दशांश अपूर्णांकाच्या पुढे पूर्णांक आहेत आणि त्याच्या पाठीमागे काय आहेत, अपूर्णांक आहेत. आणि पूर्णांक संख्येचं एकक दशक आपल्याला लिहिता येतं, ते तशाच पद्धतीने लिहायचं आहे. 32 पूर्णांक आहेत आणि त्याच्या खाली 2 हा पूर्णांक आहे. 2 हा एकटा आहे म्हणजेच तो एकक आहे, म्हणजेच काय होईल, या 2च्या खाली हा 2 येईल. त्याच्यानंतर दशांश चिन्ह. आता बघा ह्या 4 आणि 1 हे 2 अंक उरलेले आहेत. आता तुम्ही कदाचित असं चुकून करू शकता घाई गडबडीत की 4 बाबा ह्या 5च्या खाली लिहूया आणि 1 या ठिकाणी लिहूया, कारण 4 एकक आहेत, मग एकक आणि इथं या घरात कोण नाही म्हणून हे 0 किंवा अशा प्रकारची वेगळी कोणती तरी चूक करू शकता. तर असं काहीही करायचं नाही, कारण 1 जो आहे तर दशांश अपूर्णांकानंतरच्या पहिल्या घरात म्हणजे तो दशांश आहे. 1 जो आहे तो दशांश आहे आणि ह्या अपूर्णांकात 7 हा दशांश आहे म्हणून 7च्या खाली 1 येणार. 4 हा काय आहे, शतांश आहे म्हणून 1च्या खाली 4 येणार. आणि ह्या ठिकाणी सहस्रांश आहेत परंतु या घरात कोणी सहस्रांश नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही 0 दिली तरी चालते किंवा कोरं ठेवलं तरी चालतं. 0 दिली तरी काही अडचण येत नाही. आणि मग यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे. 5 आणि 0 5 होतात, 1 आणि 4 5 होतात, 7 आणि 1 8 होतात. आता या तिघांची बेरीज झाली. तिघांची बेरीज झाल्यानंतर पुढं आहे दशांश चिन्ह. ते दशांश चिन्ह जसं आहे तसंच काय करायचं आहे, त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यामध्ये कोणताच बदल करायचा नाही. ते मागं पण सरकवायचं नाही, ते पुढं पण सरकवायचं नाही किंवा काहीच करायचं नाही. समजा जर या ठिकाणी एक हातचा आला असता, समजा या ठिकाणी 5 हा अंक असता, 5 हा अंक असता तर काय झालं असतं, 7 आणि 5 12 झाले असते. 12 झाल्यानंतर काय करावं लागलं असतं, आपल्याला एक हातचा घ्यावा लागला असता. 7 आणि 5 12 झाले असते म्हणून या ठिकाणी आपण 2 लिहिलं. परंतु दशांश चिन्ह 12तलं पुन्हा 1 इथंच लिहायचं नाही. हा 1 जो हातचा जातोय तो पुढच्या घरात जाणार आहे, पूर्णांकाच्या घरात जाणार आहे, त्यामुळे त्याला पुढच्याच घरात न्यायचा. या ठिकाणी 7 आणि 5ची बेरीज झाल्यानंतर जे दशांश चिन्ह आहे ते तसंच लक्षपूर्वक काळजीपूर्वक द्यायचं, त्यामध्ये चूक करायची नाही. आणि 1 जो आहे तो पूर्णांकाच्या घरात हातचा गेलेला आहे, तो पूर्णांकाच्या घरातच द्यायचा. आणि नंतर मग ह्या पूर्णांकी संख्येची बेरीज करायची. 2 आणि 2 4 आणि हातचा 1 जो 5 आहे तो जशाच तसा. आणि 3च्या खाली कोणीच नाही आहे, 0 आहे म्हणून 3 ॲज इट इज लिहायचं. 35.255 ही काय झाली, या संख्येची बेरीज झाली. अशाच प्रकारे आपल्याला वजाबाकी देखील करायची आहे. आता ह्याच अपूर्णांकाची आपण काय करूया, वजाबाकी करून बघूया. कदाचित तुम्हाला येतही असेल तरी देखील पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन होईल या उद्देशानं. 5तून 0 गेले, या ठिकाणी 5 आहेत, या ठिकाणी 0 आहे. 5तून 0 गेले, 5 राहिले. 1तून 4 जात नाहीत, 7तला 1 हातचा घेतला, इथं आले 6, ह्या 1 ते 10 मिळवले, 11 झाले. 11तून 4 गेले, 7 राहिले. 6तून 5 गेले, 1 राहिले. आता ही यांची वजाबाकी झालेली आहे. दशांश चिन्ह पुढं जसं आहे तसंच देऊन टाकायचं. 2तून 2 गेले, 0 राहिले आणि 3तून 0 गेले, 3 राहिले. म्हणजे 30.175 ही काय झालेली आहे, यांची वजाबाकी आलेली आहे. आता बेरीज आणि वजाबाकी थोडीशी सोपी आहे. थोडंसं पुढं जाऊन गुणाकार आणि भागाकार यामध्ये थोडंसं काय होतं, मुलांचा बऱ्याच गोंधळ होतो. त्यामुळं आपण थोडंसं ते बघूया, गुणाकार आणि भागाकार कशा प्रकारे करता येईल दशांश अपूर्णांकाचा. बघा एक अपूर्णांक आहे 2.14 आणि त्याला आपल्याला गुणायचं आहे. सोपाच घेऊया, 3.5 गुणायचं आहे. ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. तर हा गुणाकार करत असताना बऱ्याचदा काय होतं, हे दशांश अपूर्णांक आपण जसं बेरीज करताना दशांश अपूर्णांकाचा विचार करून जिथं ते आहे तसंच दिलं होतं, गुणाकारामध्ये मात्र ते तसंच येत नाही. बेरीज करताना समजा दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं असतील तर बेरीज करताना देखील काय होतात, 2च घरं राहतात. जेवढी आहेत दशांश अपूर्णांकात जेवढी घरं आहेत, मगाशी आपण जी बेरीज केली होती 32.715 आणि पुन्हा 2.314 अशा प्रकारे काहीतरी होतं, त्याची आपण बेरीज केली होती. ह्यामध्ये 3 दशांश चिन्ह होती, ह्यामध्ये समजा 2 होती, ह्यामध्ये 2 होती. हे 0 जे आहे ते आपण पुढं आपल्या सोयीसाठी दिलं होतं, कारण त्या घरात कोणीच नव्हतं म्हणून त्या ठिकाणी आपण 0 दिलं होतं. म्हणजे ह्यात 2 दशांश चिन्ह होती, ती 2 आणि म्हणजे ह्यातली 3 जी जास्तीत जास्त होती ती 3च दशांश चिन्ह काय झाली होती, आपल्या उत्तरामध्ये आलेली होती. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. 3 दशांश चिन्ह असल्यामुळे काय झालं होतं, 3च दशांश चिन्ह उत्तरामध्ये देखील आली होती.
परंतु गुणाकारामध्ये ती जेवढी आहेत तेवढीच राहत नाहीत. गुणाकारामध्ये काय होतं, ह्या दोघात मिळून जेवढी आहेत, ह्या दोघात मिळून दशांश चिन्हानंतर जेवढी घरं आहेत तेवढी घरं होतात. म्हणजे गुणाकार करताना काय होतं, दशांश चिन्ह वाढतात. आता ह्या दोघात मिळून 6 आहेत, ह्या दोघात मिळून किती आहेत, 6 दशांश घरं आहेत. बघा हे 1 2 3 दशांश चिन्हानंतर ही काय आहेत, 6 घरं आहेत. ह्यात 3 आहेत, ह्यात 3 आहेत. परंतु म्हणून आपल्या उत्तरामध्ये 6 घरं आली नव्हती दशांश चिन्हामध्ये, उत्तरामध्ये 3च राहिली होती. कारण जास्तीत जास्त ज्या संख्येमध्ये दशांश चिन्ह आहेत तेवढीच राहिली होती. पण गुणाकारामध्ये मात्र दोघात मिळून जेवढी असतील तेवढी दशांश चिन्ह द्यावी लागतात. कशी येतात ते बघूया. आता यांचा गुणाकार करताना दशांश चिन्हाच्या नंतरच्या संख्यांचा विचार करताना काय होतं, आपला दशांश चिन्ह चुकण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मग काय करायचं, दशांश चिन्हाचा विचार न करता जसा आपण नेहमी गुणाकार करतो तशा प्रकारे गुणाकार करायचा. दशांश चिन्ह काढून टाकायचं, दशांश चिन्ह द्यायचंच नाही. जसं आपण नियमितपणे गुणाकार करतो तशाच प्रकारे काय करायचा, गुणाकार करायचा. बघा 35चा पाढा तुम्हाला जरी येत नसला किंवा येत असला तर 35 दोने 70, 70 दोने 140, 35 चौके 140 होतात म्हणून 0, हात चाले 14, 35 एके 35, 35 आणि 14, 35 आणि 10 45, 45 आणि 4 49 म्हणजे 9, हात चाले 4, 35 दोने 70 आणि 4 74, 7490. 214 गुणिले 35 यांचा जर आपण गुणाकार केला तर तो 7490 येतो. आता आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह कुठं आहे ते आत्ता बघायचं. हा गुणाकार पूर्ण झाला की मग आपल्याला दशांश चिन्हाचा विचार करायचा. तर बघा दशांश चिन्हानंतर ह्या पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 1 2 2 घरं आलेली आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर फक्त एकच घरं आलेलं आहे. म्हणजे एकूण ह्या संख्येतील 2 आणि ह्या संख्येतील 1 अशी एकूण 3 घरे होतात. दशांश चिन्हानंतर 3 घरे होतात. म्हणून एकक पासून 1 2 आणि 3 घरे सोडून काय करायचं, या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 7.490 इतका येतो. आलं लक्षात. अशा प्रकारे दशांश चिन्हाचा गुणाकार करायचा आहे. यावरचा अधिक सराव आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा ज्यावेळी आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ किंवा दशांश तुमच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी तुम्ही दशांश अपूर्णांक हा भाग पाहाल त्यावेळी तुम्हाला अधिकचा सराव मिळेल. आता व्हिडिओच्या लांबीला मर्यादा आहे त्यामुळे मी अधिकचा सराव घेत नाही. उदाहरण दाखल म्हणून एक एक उदाहरण सोडवून देतोय. त्यावरून तुम्ही पुस्तकात पाहून अधिकचा सराव करा. जर काही अडचण आली तर पुन्हा निश्चितपणे कळवा. त्यानंतर आहे दशांश चिन्हाचा भागाकार. बघा 1 दशांश अपूर्णांक आहे 7.2 आणि त्याला आपल्याला भागाकार करायचा आहे 3.6 काय करायचं आहे, त्याला भागायचं आहे. हा भागाकार आपल्याला कशा प्रकारे करायचा, तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी काय आहे, दशांश चिन्ह आहे. दोघांनाही दशांश चिन्ह आहे. म्हणजेच काय होतंय, दशांश 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 चिन्ह काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 10 गुणावं लागणार आहे. कारण दशांशानंतर आपल्याला एकच घर पुढं आहे, एकच घर पुढं आहे आणि हा जो आहे तो दशांश आहे. दशांश असल्यामुळे त्याला 10 गुणायचं. वरचा देखील दशांश आहे त्यामुळे त्याला देखील 10 गुणायचं. आणि मग 10 गुणल्यानंतर ते काय होणार आहे, 7.2 गुणिले 10. 10 गुणल्यामुळे काय होणार आहे, हे दशांश चिन्ह निघून जाणार आहे. छेद 36 अशा प्रकारे 72 छेद 36 अशा प्रकारे अपूर्णांक येईल. जर याचं आपण जर लघुरूप दिलं तर 36 एके 36, 36 दोने 72 म्हणजे अंश येतो 2 आणि छेद येतो 1. 2 अंश छेद 1 म्हणजे कोणतीही संख्या जर आपण लिहिली, समजा 5 असेल, 4 असेल, 3 असेल, अशा प्रकारे कोणतीही जर संख्या आपण लिहित असू तर प्रत्येक संख्येचा छेद हा 1 असतोच. मग छेद 1 असण्यानं त्या संख्येवर कोणताही परिणाम होत नाही, कोणताच परिणाम होत नाही. म्हणजे 2 अंश छेद 1 म्हणजेच काय आहेत, ते 2 पूर्णांक आहेत, तो अपूर्णांक नाही. 2 अंश छेद 1 म्हणजेच काय आहेत, 2 आहेत. यांचा जो भागाकार आहे तो 2 येतो. ह्याला आपण दशांश अपूर्णांकानं गुणल्यामुळं, 10 गुणल्यामुळं काय झाले, जितके दशांश स्थळ आहेत त्यानं गुणल्यामुळं काय झालेलं आहे, त्याचं पूर्णांकात रूपांतर झालेलं आहे आणि पूर्णांकात रूपांतर करून आपण त्याचा काय केलेला आहे, भागाकार केलेला आहे. आणखीन एक उदाहरण घेतो तुम्हाला समजण्यासाठी भागाकाराचं. समजा 4.8 आहेत आणि त्याला भागायचं आहे 2.4. आता जी पद्धत वापरली तीच पद्धत वापरायची. दोघांच्याही दशांश चिन्हानंतर एक एक घर आहे. एक घर असल्यामुळे त्याला काय करायचं, 10 गुणायचं. या ठिकाणी देखील एक घर आहे त्यामुळे त्याला देखील 10 गुणायचं. दशांश चिन्ह 10 गुणल्यामुळे काय होतं, निघून जातं आणि तो अपूर्णांक बनतो 48 अंश छेद 24.
24 जर आपण 48ला भागलं, 24 एके 24, 24 दुने 48, त्याचं देखील उत्तर काय होतं? 2 येतं. ह्याच्यावरती आधारित देखील आपण अधिकचे उदाहरणं सरावासाठी घेणार आहोत आणि त्याचा सराव करणार आहोत. आणि थांबण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा अशी विनंती करतो. धन्यवाद.